पाटील काय सांगणार वाल्मिक कराड यांच्यावरती हत्येच्या कटात सहभाग असल्याचा ठपका ठेवत त्यांच्यावरती मोक्का लावण्यात आलेला आहे आणि मला ही माहिती तुमच्याकडूनच कळते की आता अधिकृत त्याला घेतलंय मोक्यात का काय कसं घेतलंय मला माहिती नाही, परंतु एक चांगली गोष्ट आहे की त्याला मोक्यामध्ये घेतलंय. त्याला आता 302 मध्ये घेणं खूप गरजेचं आहे. कारण मुख्यमंत्र्यांनी सांगितलंच होतं फडणवीस साहेबांनी की हे सगळेचे सगळे आरोपी मोक्यामध्ये घेऊन 302 मध्ये घेतले जातील, एकालाही सोडलं जाणार नाही. आणि या राज्याला खरी तर तीच अपेक्षा आहे बघा की याच्यातला आरोपी सुटता कामा नाही. ही भावना जनमानसाची या राज्यातल्या, कारण ही ना इतकी भयंकर टोळी. एक जणांनी खंडणी मागायची, बाकीच्यांना खून करायला पाठवायचं, काही जणांना गाड्यात टाकायला पाठवायचं, म्हणजे काहींनी घरं दाबायचे, काहींनी जमिनी बळकायच्या, काहींनी प्लॉट बळकायचे, कोणी योजना बळकायच्या, कोणी दरोडे टाकायच्या, कोणी मारामाऱ्या करायच्या. आणि जो याचा मुख्य काय एक गाभा आहे मेन की तो हे सगळ्या टोळीकडून घडून आणतोय. ही लाभार्थी टोळी सगळी. त्याच्यामुळं खुनातले आणि खंडणीतले हे एकच आरोपी आहेत. खंडणीतल्या आरोपीवर सुद्धा 302 दाखल झाला पाहिजे, त्यांना मोका लागला पाहिजे आणि ही केस अंडर ट्रायल चालली पाहिजे. याच्यातला एकही माणूस सुटता कामा नाही. कारण काय, ज्यावेळेस खंडणीतले आणि खुनातले आरोपी यांच्यावरती 302चा गुन्हा दाखल करतात, त्यावेळेस खंडणीतल्या आणि खून करणाऱ्याला सांभाळणारे कोण, यांना गाड्या पुरवणारे कोण, पैसे पुरवणारे कोण, यांना घेऊन कोण पळालं, यांना जीव कोणी घातलं, यांना राहायला जागा कोणी दिली, यांना पैसा कोणी पुरवला, हे सगळे 100-150 जण असायला पाहिजे. त्याच्यात ही सगळी टोळी मुख्यमंत्री साहेबांनी धरली पाहिजे आणि हिचा समूळ नायनाट केला पाहिजे. मुख्यमंत्री साहेबांनी एका माणसासाठी पुऱ्या राज्याला कलंकित होऊ देऊ नये. कारण यांना ना या खंडणीखोराला, ही टोळी गुंडगिरी करणाऱ्यांना, खून करणारा यांना दहशत माजवायची, जातीय तेढ निर्माण करून यांना दंगली करायच्या. म्हणून हे लोक ना, हे जातीय तेढ निर्माण करणारे, हे जातीवादी, ही टोळी धनंजय मुंडेची, ही टोळी पुरी जेरबंद केली पाहिजे. हिचा समूळ नायनाट झाला पाहिजे. कारण आम्ही त्यांच्या समाजाला कधी बोललेलो नाही, कारण त्यांच्या समाजात सुद्धा खूप चांगले लोक आहेत. परंतु काय झालं, ह्या टोळक्यामुळं त्यांच्या जातीची समाजाची असणारी पत घालवण्याचं काम ह्या टोळक्यांनी केलं. गुंडगिरी, खंडणी वसूल करणारे, मारामाऱ्या, दरोडे, हे चोऱ्या करणारे, हे ह्या लोकांमुळे त्यांच्या चांगल्या समाजाला सुद्धा बट्टा लागला. म्हणून कसलीही यांची दयामाया न करता मुख्यमंत्र्यांचा समूळ नायनाट केला पाहिजे. आणि काल कळालंय पण तसं की मुख्यमंत्री साहेबांनी बहुतेक पोलीस प्रशासनाला बीडचा फोन केला की कोणाची दयामाया करायची नाही. आणि हेच पाऊल उचलणं खूप गरजेचं आहे की याच्या दयामाया करता कामा नये. तुम्ही जर दयामाया केली तर मुख्यमंत्री साहेब तुमच्याच राज्यातल्या सुजान चांगल्या लोकांचा, जे की संस्कार जपणारे लोक आहेत या राज्यात, यांचा बिमोड करायला ही टोळी निघाली. ही गुंडाची टोळी, ही खंडणीखोर आहेत, हे मर्डर पाडणारे आहेत, हे 307 मध्ये आहेत, इजा पोहोचणारे, छेडछाडी करणारे आहेत, बलात्कार करणारे आहेत. हे लोक ठेवू नका. राज्याला कलंकापासून वाचवा. आणि विनंती मुख्यमंत्री साहेबांना, त्यांचं कौतुक, जर आता मोका लावला असेल त्या खंडणीला वल्याला, त्याला जर 302 मध्ये घेतला असेल तर कौतुकच आहे. मला अधिकृत माहित नाही, पण घेतला असेल तर खरोखरच कौतुक आहे. प्रोडक्शन वॉरंट दाखवून एसआयटी आता कराडचा उद्या ताबा घेणार आहे. आता कायद्याचं काम कायदा करणार आहे. कारण एसआयटी निष्पक्षपाती काम करल असं वाटतंय. सीआयडी पण करते, पोलीस प्रशासन पण करतंय, न्यायालयीन चौकशी पण त्याच्यावर बसल. याच्यातून सुटता कामा नये एवढंच म्हणणं आहे आमचं. मुख्यमंत्री साहेबांकडे एकच म्हणणं आहे की यातून सुटता कामा नये आता कुणीच. कारण याच्यातून सुटला ना तर या राज्याला कलंक लागून जाणार आहे. म्हणून मुख्यमंत्री साहेबांनी याचा समूळ नायनाट करणं गरजेचं आहे. ताबा देतील, माननीय न्यायमंदिर न्याय करल संतोषभाई देशमुखांशी, त्या आरोपींना फाशी होईल. हे मॅटर फास्ट ट्रॅक कोर्टात चालवलं पाहिजे. मुख्यमंत्री साहेबांना विनंती आमची की खंडणीतले आणि खुनातले आरोपी एकच आहेत, याला 302 मध्ये घेऊन मोका लावा आणि हे अंडर ट्रायल केस चालवा. याच्यात कोणाचा जामीनच नाही झाला पाहिजे. त्याला अंडर ट्रायल चालवा. तुम्ही समाधानी आहात का सद्यस्थितीला? नाही, आता हे बघा, जोपर्यंत खंडणीतला आणि खुनातले आरोपी हे 302 खाली येत नाहीत, मोका सगळ्यांना लागतोय आणि यांना सगळ्यांची अंडर ट्रायल चालली पाहिजे, हा एक भाग. दुसरा,
यांना साथ देणारे जे आहेत टोळी, ही राज्यभर पसरलेली टोळी आहे, लाभार्थी टोळी आहे गुंडाची, हिला सगळ्यांना 6 आरोपी करणं गरजेचं आहे. हे ज्यावेळेस याला 302 मध्ये 6 आरोपी करतील, त्यांना सगळ्यांना पुन्हा मोक्याखाली घेतील आणि याचा नायनाट होईल, त्यावेळेस मुख्यमंत्री साहेबांचे पाठ थोपटणार आहेत. 100% सांगतो, त्यावेळेस पाठ थोपटणार आहेत. पण सुद्धा कामा नाही याच्यातला कुणीच. कारण न्यायाची अपेक्षा ज्यावेळेस गोरगरीब जनता करत असते, त्यावेळेस हा खंडणीखोर माणूस, खून करणारा माणूस हा का राज्य चालवत नाहीये, हा का राज्य नाही चालवत. याला सोडायला आणि याला पाठीशी घालायला आणि याला साथ द्यायला याच्या एकट्यासाठी पूर्ण राज्याला का डाग लावून घ्यायला लागले का मुख्यमंत्री? त्याच्यामुळे मुख्यमंत्री साहेबांनी याला ना यांचा नायनाटच करायचा, यांना अजिबात ठेवायचा नाही एकाला सुद्धा. आणि यांची सगळ्यांची एकदा नार्को टेस्ट होऊ द्या, म्हणजे काय होईल, ह्याच्या टोळी आहे ना यांना सांभाळणारा शोधून निघा. टोळी म्हणजे काय, एकाने खून करायचा, एकाने खंडणी मागायची, एकाने मारामाऱ्या करायच्या, एकाने चोरी करायची, अशी टीम आहे यांच्याकडं. काहींनी डाके टाकायचे, काहींनी जमिनी बाळकायच्या, काहींनी प्लॉट हडपायचे, काहींनी कोणाच्या जमिनी हडपायच्या, काहींनी गाड्या पाळवायच्या, कोणी कोणाला पैसे पुरवायचे, कोणी कोणाला राहायला घरं द्यायचे, कोणी कोणाला त्या कोर्टापर्यंत पोलीस स्टेशन पर्यंत नेऊन घालायचं, काहींनी आंदोलनं करायची. ही टोळी आहे. ही ज्यावेळेस टोळी एका जागेवर आणते ना फडणवीस साहेब, आणि यांच्यावर सगळ्यावर मोका लावून पुन्हा 302 मध्ये 6 आरोपी करतील ना, खरंच त्यावेळेस न्याय मिळणार आहे. आणि यांना सगळ्यांची यांची नार्को टेस्ट करा, यांना सोडू नका एकाला सुद्धा. अंडर ट्रायल केस